गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्रवीण ओंकार गायकवाड. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच की आपण काल कॉन्सर्ट अटेंड केला आणि खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर रूमवरती आलो. तर आज आहे सेकंड डे काशीचा आणि आपण आज काशीमध्ये चाललो आहे देवदीपावली सेलिब्रेशन करण्यासाठी. आणि तिथे आता आज स्नान करूया, गंगा स्नान करूया आणि त्यानंतर सर्व पुढं दर्शन घेऊयात. तर चला पुढे भेटूया. तर मित्रांनो, आता आपली ब्रेकफास्टची वेळ झाली आहे. आपण आता ब्रेकफास्टसाठी चाललो आहे खाली कॅन्टीनमध्ये. चलो, तर चला आता आपण कॅन्टीनला आलेलो आहे. इथं हे बघू शकता तुम्ही ब्रेकफास्टसाठी. तर चला मी तुम्हाला मेनू दाखवतो. आपण काय काय ब्रेकफास्टमध्ये ज्यूस, पपाया, सांबार, पुरी आणि उत्तप्पा, बटाट्याची भाजी, पोहा आणि जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी स्पेशली ओट्स, खीर, राईस खीर. तर हे बघू शकता तुम्ही हॉटेलचा कॅन्टीन एकदम मस्त आहे. चला आता आपला ब्रेकफास्ट झालेला आहे. तर आता आपण निघूयात पुढे दर्शनासाठी. मिलते आगे घाट पे. तो चलो दोस्तों, हम अभी बनारस के गलिया में घुस चुके हैं. तो चलो शूट करते. या गल्ल्या काशीबद्दल भरपूर काही सांगून जातो. ते बघू शकतो सर्व जुनं आर्किटेक्चर आहे. आता आपण लवकरच घाटावरती पोहोचतोय. बहुत ये है बनारस की गलियां. इसका आनंद लेने के लिए आपको यही आना पड़ेगा. आता आपण आलेलो आहे जवळ. बघू शकता नदी. बघा पूर्ण व्ह्यू इथनं दिसतं आपल्याला. स्नान करण्यासाठी आपण चालतो. तर मित्रांनो, माझा आता स्नान झालेला आहे. हा आहे आजचा लुक, व्हाईट कुर्ता. आणि आता आम्ही चाललो आहे काल भैरव मंदिराला. तर चला दर्शन करूया. त्या अगोदरच स्नान केल्यानंतर एक छोटीशी चाय. की गलियों में आपका सबका स्वागत है. हो ना, दोन येते. एकच दोन केले त्यांनी. ये पान कौन सा पान बोलते हैं, छोटा वाला? अच्छा, उनका था, उन्हीं का कोच. तो अभी क्या होटल बोल के चलाते? नहीं, होटल प्राइवेट. लोग रहते हैं यहाँ पे. आते हैं तो हम रूम देते हैं. अच्छा, क्या रूम का चार्जेस वगैरह? आता हे चालू करता आहे आपल्यासाठी. तर आपल्या म्हणण्यावरनं हे बघू शकतो तुम्ही. हां, हे बघा चालू झालेलं आता हे फाउंटन. आणि हे फाउंटन जे आहे जे विदाऊट इलेक्ट्रिसिटी आणि विदाऊट मोटर चालतं एनी टाईम. मी आता जस्ट महाकालेश्वर मंदिरापासून दर्शन करून आलेलो आहे. आणि आता आम्ही चाललो आहे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. आता मला मी पुढे दाखवतो. दर्शनासाठी खूपच रांग लागलेली इथे आणि प्रचंड गर्दी झालेली आहे. हे बघू शकता आता जस्ट माझं काशी विश्वनाथचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे आज घाटावरती. जिथे की आज
देवदिवाळी सेलिब्रेशन आहे, आता तिकडे चालू आहे. आता आपण मणिकर्णिका घाटीला पोहोचलेलो आहे. तिथेच लोक भेटल आपल्या सगळे. आता मी मणिकर्णिका घाटीला आलेलो आहे. आपण घाटावरती आलेला आहे. आपण आता रात्रीचं देवदिवाळी निमित्त इथं टोटल घाटावरती लेझर शो आणि त्याच्यात एक मोठा शो असतो आणि परत पुन्हा दिवे लावले जाते तिथे. तर आपण आता ते बघणार आहोत. त्यासाठी आपण ही बोट केलेली आहे. हे बघा दीपोत्सवाची सुरुवात झालेली आहे. दीप प्रज्वलनाची सुरुवात झालेली आहे. दीपोत्सव देवदिवाळीचं डेकोरेशन सर्व घाटावरती अशा प्रकारे केलेलं आहे. ज्या क्षणाची वाट आपण आतुरतेने बघत होतो तो क्षण आता जवळ आलेला आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे पूर्ण घाट सजवलेला आहे तिथे. माझ्या मागे सर्व घाटाच्या पद्धतीनं डेकोरेट केलेले आहे. दीपदिवाळीच्या उत्सवासाठी पूर्ण घाट डेकोरेट केलेले आहेत. लायटिंगने सजलेले आहेत आणि दिव्यांनी. सुरुवात होते आता थोड्या वेळातच. हे बघू शकता हे सर्व घाट आपले चांगल्या पद्धतीनं आणि लाइटिंगनं पूर्ण डेकोरेट केलेले आहेत आणि पूर्ण दिवे लावले गेले तिथे. सर्व टोटल घाट पूर्ण डेकोरेट केलेले.
लेझर शो संपन्न झालेला आहे आणि आता आतिषबाजी लवकरात लवकर चालू होईल. आपण बघूयात. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली जेवणासाठी बनारस खाली खाण्यासाठी आलो आहे. हे बघा हॉटेलचं लुक, एक डिश आले तुम्हाला दाखवतो. आता आपलं जेवण झालेलं आहे, तर आता आपण चाललो आहे हॉटेलच्या दिशेने. बट त्या अगोदर जेवण केलं आहे म्हणल्यावर आणि बनारसला आलं म्हणल्यावर पान तर पाहिजेच. चला आता पान, आता आपलं पान खाणं झालेलं आहे. तो चलो जाएंगे होटल रूम पे और बाद में सो जाएंगे.